नमस्ते फ्रेंड्स, आज आपण जाऊया भाऊच्या धक्क्यावरती आणि मस्त मस्त फ्रेश असे मासे खरेदी करूया. मग तुम्ही भाऊच्या धक्क्यावरती गेल्यानंतर कोणते कोणते मासे खरेदी करता? आज तर इतक्या सगळ्या मोठ्या प्रमाणात मासे होते, काही विचारूच नका. मग मी आणला होता तो शार्क आणला होता, याला मुशी मासा देखील म्हणतात. मग त्याची आमटी करून घेतली आणि बाकीचे थोडेसा मुशी मासा आणि सुरमई मी आधीच मॅरिनेशन करून ठेवली होती. मग लगेचच फटाफट किचन साफ करून घ्यायचं, कारण किचन साफ करणं खूप गरजेचं असतं. मग लगेचच आहे तो मी कुकर लावून घेतला, कारण मासे तयार झाले की लगेचच गरम गरम खायला बसण्याचा आनंद वेगळा असतो. मग मॅरिनेशन 2 वेळा मॅरिनेशन केलं होतं. 2 वेळा मॅरिनेशन केलेले मासे मी असं पिठामध्ये बुडवून, इथं तांदळाचे पीठ वापरले आणि खूप कमी तेलामध्ये ना ओव्हनमध्ये मासे छानपैकी भाजले जातात आणि टेस्ट देखील इतकी सुंदर लागते ना की काही विचारायलाच नको. आणि हे झालं आपलं जे मासे आहेत ते तयार आणि एकदम गरमागरम खायला घ्यायचे. आणि मासे देखील भाऊच्या धक्क्यावरती एकदम फ्रेश आणि ताजे मिळतात. असा होता आजचा मेनू.